श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदं परमसुखं केवलज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्त्वमच्युतादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चनं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरु नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री क्षीरसागर विलसा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमारमणा विश्लेषा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुवास्य वंदन, दंतपक्ती कुंद कळा समान शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजेरी कौस्तुभ मणी विशेष, वत्सलांचे भूषण तेच प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलाची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कासिला पितांबर विद्युलते सम, तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, तेच भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य, ज्याते कमळाकरे चुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमू न शकले महिमाभर तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व करण करता ग्रंथारंभी नमू त्याला, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन, भंजका होई दिव्य ज्ञान वेदांतसार कळे पा, सकळ कार्यांबी जाना करती ज्याची नामस्मरणा, ज्याचे वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होऊ हे, जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ घेत होता ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे असे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करुणी सत्शिष्या लागे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असते माता पितर जैसे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञान बाळ घेतसे थोर आळ, ती पुरवणार दयाळ सद्गुरुराज आपणासी, नववा सुधरी पाळिले प्रसन्न वदने शोषिले, कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात गळा पुष्प माळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान, कामधेनू असोन जवळी हाती धरती असे झोळी,
जो पाता एका स्थळी कोणासी दिसेना. चार वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रदिन. ज्याचे त्रिभुवनी गगन मनोवेगे जात जो. ज्या परब्रह्मासी नमन करून मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होऊ कृपेने आपल्या. वाढता कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेद वचने. दिवसेंदिवस होम हवने कमे होऊ लागली. सुटता धर्मांचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगयुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग ऐतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासी कळीना. जे स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. ज्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपला विख्यात महिमा ज्यांनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार मी नैसे झालो. किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिंपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालसी काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी बाळ बाळ जाणोनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करिविता तूच एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामीराजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करुनिया. उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ. पाहून आर्यजन समस्त संतोषले निश्चले. ऐसा ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती पाहू. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे आत्मसुखी आनंद मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास. ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवती मान तयांच्या चरणे नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसे श्रोतो समाज थोर. मतिमंद मी आणि त्याच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांची लक्षणे मला ठाऊक पूर्ण. काही असता सगुण आदर करती त्यांचा. संस्कृतीचा नसे गंध मराठी न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगीसी. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जो श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी ते इकडे न पहावे. न पाहतात जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करजोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदून पायी अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञांनी अनमान काही न करावया. की उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोनी. सुंदर कुसुमे निवडून हार त्याचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी ब्रह्मांजळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो त्या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोद हे बोल पुढे कथा बहु अमोल.
वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्लाळ विष्णू कवी होऊन भ्रमण. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाले जसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. आदरे भक्त परोसत प्रथमोऽध्याय गोढा. शंकरनापर्णमस्तु श्री श्रीपादवल्लभ अर्णपर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोऽध्याय. श्री स्वामी समर्थ सारामृत द्वितीयोऽध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भसती होय त्याची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळे वनी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्धारा करणे भाग पडले प्रकट होणे. धुंडी ती बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामीची जन्मपत्रिका एके भक्ती केली देखा. परी तिजविषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले. ज्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपी झाले. अक्कलकोट माजारी राचापा मोदी ज्याचे घरी. बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला. त्या दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्यास्तवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हरी. दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरीवर बैसले आपण. पाहुणे समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमवारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरे नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही ऐसे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा गात टाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे झाले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. ऐसे गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिसोन फिदोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने राहिलो. तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ. देश हिंडोन सकळ सोलापुरी पाथलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासूनी. ऐकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्यात राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसोनी. कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहून मागोती अरण्यात जाती उठोनी. वेळा बुवा तया प्रति गावातीत लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरखून स्वामीसी मानली ईश्वर समान. परी दुसरे अन्यजन वेडा म्हणून लेखिती. दर्शन घेता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृत समान पुढे कथा ऐकता पावन. श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी समर्थ भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्ही नसावा येथे विट सर्वदा सेवावे अकंठ. भयभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. आनंदे भक्त परियोस द्वितीयोऽध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ सारामृत द्वितीयोऽध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती. स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य.
गाथाध्याती कथा सुंदर. स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत अपाटोळ आले भक्त. तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्ण. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. कथा वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दीसम. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मागावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका जोवर आम्ही येऊ का तोवर स्वामीसी सोडू नका तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकाची परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती. ग्रामद्वारे वैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविध होता तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळी दरिद्रीच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्ये योग साधता तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितेक राहती मौन धरिती कितेक. एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन. एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करती. एक पंचग्री साधन करती. एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडोनी. एक करती कीर्तन एक मांडती पूजन. एक करती होम हवन एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून. केलीसिया नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाती. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला. बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराव गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असते जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगात तयानगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात कितेक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोण एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जायचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुजन जाती फिरावया. लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यतिविख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शन जाती नर नारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलिला काय वाणी. गावात यती येवोनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही अजवर झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तेची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायांची. सिंहासनाखाली उतरून राव घालती लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ दाटला सदतीत. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसवले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी आले सगुण. तयाच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे.
स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजपर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट प्रवेशो तृतीय अध्याय. स्वामी चरित्र सारामृत चतुरोध्याय. श्री गणेशाय नमः. मुखये कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योग्याभ्यास होम हवन, सांडोनिया वगाक्षेन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करती चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गाथाध्यायाच्या अंती अक्कलकोटा आले यती, नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती. तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, ते तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याती. जय केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी जासी जासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखवती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संतानी, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, माया मम पसाऱ्यात फसले, ऐसे आले कित्येक. सर्वासी कल्प द्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण, मानवरूपी राहिले. भक्त अंतरी जे जे इच्छती, ते ते यती राज पुरवती, दृढचरणी तयाची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ नासिका प्रती, तात्काळ योग्य शासन करताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसोनी म्हणती जनासी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेळ लागले, वंदिता ढोंग्यांची पावले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख. पाहावया आले एक लक्षण, समर्थ समजली ती कोण, ज्या घरी वैसले तेथून उठोनिया चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तेनी मूर्ती वैसवल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोणी नवसा ते करती, कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षणेक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कोमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणून यच्छते मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडला जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्थ न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी तेथूनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा, त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्तीत जना, अवतरले यतिवर्य.
तयांच्या चरणी त्यांची भक्ती, त्याचे मनोरथ पुरवती, पसरली जगी ऐसी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपाद श्री वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेलंचती, त्याचा अवतार स्वामी यती, वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी समर्थ सारामृत, नाना प्राकृत कथा समस्त, सदा परुस प्रेमळ भक्त, चतुर अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ सारामृत, अध्याय पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णव नरा, अज्ञातम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, खरा भक्ता खरा सदै तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमळ, तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमचे स्मरणे निवारती. स्वामी चरण कराव्या श्रवण, श्रोते बसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत, भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणास पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्याचे भाग्य पराम, स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त ज्याचे. तेव्हा की ते एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोत्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहून स्वामीसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणी एक दिवशी सभे माझे बैसले, दिवाण आणि सावकार मानकरी तैसे थोर थोर. बैसले आता समग्र, बोले नृपवरी तयाप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटाची तेथे आणले स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन, की वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परीयसा. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी अयोध्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदली झाली. संजीवनी विद्या साधाया करता, शुक्र जवळीकच जाता, दैवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जन त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देती नृपती, सेवक दिले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहून संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहून स्वामीची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहून भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युती, त्याही करती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळप्पा दिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहून तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामीचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होयत सत्वर, लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करोनी कार्य रमले तात्यांनी, संतुष्ट होऊन सेवकजनी ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने, दिली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य, कार्य साधावे आपले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशी आणि काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्यामनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळप्पाप्रती, त्याच लागे विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन आला बडोदेसी, मग मल्हारराव अद्रेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहांगीरी, ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्व वशा चोळप्पाशी लागली अशा, तयाच्या अंतरी वरवसा जहांगीरीचा बहुसाल.
मग कोणे एके दिवशी करिता झाला स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंदी व्रते बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, अफलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हसे करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणावे चलावे. पुढच्या अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता निस्सिम विष्णू दाससे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा ऐकून भाविक भक्त. पंचम अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध, परी माझा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्याच्यावर प्रसादे करुणा मुडा होईल शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळी होऊन समर्था वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणी श्रोतीयाच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची येऊन सुमे त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवती स्वामी प्रती, कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हार वाची राव चियामणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्ही राहणे एवढे. ऐसे ऐकुनी या मानी चोळप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करुनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. सर्व सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुकतयांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विन हठयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभले, व्हावयासे स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविली ज्या कार्य करणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यास काय सांगावे राजासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करुनी न होता स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून यतीस. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने मंदमती, म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय. असो कोण एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गे मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यज्ञ केले परी चुकी व्यर्थ गेले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ते वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्र अशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णतटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुनिया डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर जावे बडोद्यासी तेथील कार्याची सोडून. साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावरती आळाला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले.
हातीपायी बेडी पडली. स्वामी चरणाची प्रचिती आली. अघटित लीला दाखवली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी. त्याची कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका. अनादिसिद्ध जगतनायका. निशिदिनी शंकर सखा. विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त. सदा भक्त परिसोत. षटाध्याय गोढा परी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षटाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा. जय जयाची सनातना. जय जयाची अगहरणा. लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुणी अल्पवर्णे आपले गुण. श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती. समर्थ चरणी तयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती. जाणून यती परब्रह्म. वेदांतावडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊन ठेविले. त्या समाई मुंबई पूर्वी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदिशिले. कैकांचे भ्रम दडविले. परधर्म उपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती यसी आणिले. सन्मार्गावरी तयांनी. ज्याशी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी. बुवाची शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत. बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोती याचे चित्त आकर्षून घेती ते. रात्रंदिन नृपमंजरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती ते अंतरे. नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते हे जे. त्याचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती झाली लोकात. स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. हे भक्तजनांचे माहेर. प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. जे समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शन देती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेळी. पाहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती. वारंवार हास्य करती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंक माजविले. येथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोक बोलती हर्षोत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणती यती. आणि करती त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहून तुमचे अज्ञान. याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी. स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य यम सारोम ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण. तेही निद्रिस्त झाले. निंदा लागली बुवासी. लोटली या काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी. जागृती झाली तयाशी. त्याने धरुणी बुवाची सावध केले त्यावेळी. हृदय धडधड उडू लागले. धर्मे शरीर झाले ओले. ऐसे पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाची मागती समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्नी कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी. खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी. काय म्हणून भ्यालासी जरी. प्रथा भय मानतोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे ऐसे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली. खुन धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रू भरले नयन. कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी. ब्रह्मपद योग्य झाले.
स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त, सदा परुषण भाविक भक्त. सप्तमाध्याय गौडा. श्री राजाधिराज योगीराज श्री समर्थार्पणमस्तु.